कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला माझ्या मित्राशी बोलायचंय। अर्जुनची परमिशन आहे का? हो आहे, बोल। अर्जुन, तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं आणि लहान मुलांपासून मला एनर्जी मिळते म्हणून। हे एकमेव कारण आहे की तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतोस? हेही कारण आहे? तुम्हाला असं वाटतंय ना की नियती कधीतरी तुमच्या मुलाला घेऊन या कॅम्पला येईल म्हणून? नाही चिंचुके, आता माझा नियतीवर विश्वास नाही। आणि अरे, मी काही शोध वगैरे घेत नसतो। मी तुला जे कारण सांगितलं तेच आहे। मला लहान मुलांपासून एनर्जी मिळते, दॅट्स इट। अर्जुन, अरे मग तीच एनर्जी तुला तुझ्या मुलाकडून मिळाली तर किती छान होईल। हे असे समर कॅम्प घेऊन दुसऱ्यांच्या मुलांना बघून तू तुझं मन भरवतोयस, त्यापेक्षा स्वतःच्या मुलाचा शोध घे की। आपण किती वेळा त्याच विषयावर बोलणार आहे अरे? जोवर तू एक्सेप्ट करत नाहीस ना तोवर। मी एक्सेप्ट केले म्हणूनच शोध घेत नाही, ओके? नाही अर्जुन, तू आतल्या आत कुडत आहेस। मला निघायला पाहिजे। अर्जुन, किती दिवस तू या प्रश्नांपासून पळ काढणार आहेस? 7 वर्ष झालीत अर्जुन। कधी ना कधीतरी तुला या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत। त्याआधी अमोल आणि अपर्णाचा शोध घे की। अरे मॅडम, तुम्ही कशाला सारखं सारखं हे विषय काढता? अहो चिंचुके, तुम्ही बघताय ना तू किती त्रासात आहे। तुम्ही तरी बोला की। अहो मॅडम, जर अपर्णा मॅडमला त्यांचा शोध घ्यायचा असता त्यांनी कसाही शोध घेतला असता, पण त्यांनी शोध घेतला का? नाही ना, म्हणून हा विषय सगळा संपलेला आहे। असं कसं म्हणताय चिंचुके तुम्ही? म्हणून काय अर्जुन आयुष्यभर असंच राहणार का? आतल्या आत झुरत, दुसऱ्यांच्या मुलांना पाहून त्यांचं सुख बघत? हो नाही मॅडम, अहो अर्जुन सर आणि अपर्णा मॅडमची जोडी अशी होती की ती कधीच तुटणारी नव्हती। अहो कुणी पैज लावली ना आणि मला म्हणले असते 1 करोड देतो, अपर्णा मॅडम आणि अर्जुन सर वेगळे होणार आहेत, तरी माझा विश्वास बसला नसता। पण तरी असं झालंच ना। अहो मॅडम, आयुष्यात घडायच्या त्या गोष्टी घडतात आणि अर्जुन सरांना ह्या गोष्टींचा किती त्रास झालाय ही माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय। अहो आत्ता कुठं 2 वर्ष झाले अर्जुन सर स्वतःला सावरत आहेत आणि हाच त्रास परत त्यांना होऊ नये असं मला वाटतंय। म्हणून त्या मार्गाने अर्जुन सरांनी परत जाऊ नये असंही वाटतंय मला। पण तिथेच उत्तर असेल तर? तिथे नाहीये उत्तर, कारण अपर्णा मॅडमचा स्वभाव माहितीये मला। ते एकदा पुढे गेले की वळून बघत नाहीत। आणि तुम्हाला सांगतो मॅडम, आता ती दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाहीत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।